नमस्कार, मी संतोष लोखंडे. माझा भाऊ कुमार लोखंडे, त्याचं वय आता 39 आहे. त्याला असं म्हणजे छातीमध्ये असं दुखायला लागलं इथं मध्यभागी आणि पाठीमागे त्याच्या पाठमध्ये चमकायला लागलं. त्याच्यानंतर काय झालं, आम्ही शेजारचं क्लिनिक आहे तिथे गेलो. त्याच्यानंतर बीपी वाढला, तिथे निदान झालं. पूर्ण उपचार त्यांनी आयसीयूमध्ये घेतले एका हॉस्पिटलमध्ये आणि रात्री 1 वाजता त्यांनी सांगितलं की पेशंट क्रिटिकल आहे, तुम्ही लगेच इथून हलवा म्हणून. विश्वमध्ये ॲडमिट झालो आम्ही. त्याचा बीपी जवळजवळ 220-240च्या आसपास होता. त्याच्यानंतर मग इथं हेमंत चौधरी म्हणून डॉक्टर आहेत, तर त्यांनी सांगितलं की आपली जी 2 झडपं आहेत तिथे आपली मेन आपली रक्तवाहिनी राहते. तर त्या रक्तवाहिनीला आपला जसा टायर ट्यूब असते तसं तो ट्यूब कशी फाटते त्याप्रमाणे ते त्याला अशी फाटलेली आहे. त्याची जी मेन जी रक्तवाहिनी आहे जी सर्व लिव्हरला, तुमच्या किडनीला, तुमच्या ब्रेनला रक्तप्रवाह करते आणि त्याच्या वयानुसार हे खूप क्रिटिकल त्याच्यासाठी. मग त्याने सुचवलं की एक व्हॅस्क्युलर सर्जरी करायला लागलं म्हणून. मग व्हॅस्क्युलर सर्जरीमध्ये जवळजवळ 20 सेंटीमीटरचा स्टेंट त्यांनी टाकला त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर परत 2 दिवस आयसीयूमध्ये होता माझा भाऊ. तर ट्रीटमेंट चांगली झाली त्याचा जो धोका होता तो पण टळलेला आहे. खास करून हेमंत चौधरी डॉक्टरांनी त्याला चांगली ट्रीटमेंट दिली, त्याची वेळोवेळी तपासण्या केल्या. आणि इथं मेजॉरिटी जो आयसीयू जो स्टाफ आहे त्याने ज्या म्हणजे प्रोॲक्टिव्हली जे प्रत्येक गोष्ट करत गेले, सांगत गेले, काउन्सिलिंग केलं त्यांनी. ह्या गोष्टी एकदम प्रोॲक्टिव्ह त्यांनी केल्या. तर ते त्याबद्दल डॉक्टरांच्या आणि पूर्ण स्टाफचा मी आभारी. विश्वराजचा नर्सिंग स्टाफ, इथला ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ म्हणा किंवा हाऊसकीपिंग तिथे एकदम व्यवस्थित आहे आणि प्रत्येक मॅनेजमेंट आपापल्या लेवलला आपापलं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करतात. तर विश्वराज हॉस्पिटलचे आणि तिथल्या पूर्ण डॉक्टर, नर्सिंग यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.